खुशीचे हवन कार्य पार पडले। त्यानिमित्त आईबाबाचे स्वागत झाले आणि मानव धर्माचे संस्थापक महंत की बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे एका चर्चा बैठकीला सुरुवात झाली। भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक महंत की बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। आपली सर्वांची लाडकी वाराणसी आहे जुमदेवजी ठुमरीकर आई सुद्धा उपस्थित आहेत, आईला माझा प्रणाम। छोट्याशा सेवकाच्या मनपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। ही बैठक 4 तत्व 3 शब्द गणलेले प्रॅक्टिकल अनुभव याच्या आधारित सुरू आहे आणि खरोखर जे बी इथं अनमोल असे मार्गदर्शन झाले ते आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही। जागृत शक्ती आहे आणि निर्गुण निराकार आहे, ते तुम्हाला घेण्यासाठी या ठिकाणी या लागेल तेव्हाच इथं मिळेल। म्हणून बैठकीला खूप मोठा महत्व आहे। म्हणून आज या ठिकाणी खूप असे अनमोल मार्गदर्शन झाले आणि जेव्हा आपण प्रणाम करतो भगवत कृपा उपस्थित आहे तेव्हा खरोखर ज्या ठिकाणी एकतेचा प्रणाम तुमच्या परिवारातला राहो, पती पत्नीतला राहो, भाऊ बहिणीतला राहो, का भव्य सेवक समाजातला राहो किंवा 10 सेवकातला राहो, ज्या ठिकाणी एकतेचा प्रणाम त्या ठिकाणी भगवंत उपस्थित होतो। म्हणून ही बैठक छोटी असो मोठी असो किंवा किती लोकांची याच्याकडे विचार न करता मी त्या बैठकीत जाऊ शकतो का आणि त्याच्या काही घेऊन येऊ शकतो का हे द्या ठेवा। म्हणून सैन्याचं म्हणणं आहे दूध में है घी, दूध में है घी, चकमक में है आग, तेरा भगवान तेरे पास है, तू जाग सके तो जाग। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, दुधामध्ये घी आहे तो कुणाला दिसत नाही, दिसते का? चकमकीमध्ये आग आहे ते कुणाला दिसत नाही, तेव्हा त्याच्या घर्षण होते, तेव्हा कुठून एक चिंगारी निघते। तसंच सारखा दुधामध्ये घी आहे तो घी काढणारा तसाच या मार्गाची शिकवण आहे। सेवक गरीब असो, श्रीमंत असो, मोठा असो, जुना असो, नवीन असो, त्यांच्या अगर या तत्वशब्द नियमावर बोट राहिला तर माझ्या बाबांना म्हटलंय त्याच्या कधीच ना राहणार उपासी पोट। म्हणून मी तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो। परिस्थितीनुसार आजची परिस्थिती आहे, तू तिथं नको जाऊ, तू तसा नको करू, तू इथला न तू तिथला, बाबाने काहीच न म्हटलं। बाबाने हे विचार कधीच न टाळले। बाबा एक होते, बाबा एक होते, एकापासून सेवक अनेक झाले आणि अनेकापासून बाबांनी विचार केला, परमात्मा एक मार्ग काढला, म्हणजे सर्वांना एकत्रित केला, बाबाने स्वतःचाही विचार केला नाही। म्हणून दिवाळीची वेळ होती आणि दिवाळी झाल्यानंतर एक सेवकीन आमच्या घरी आल्यानंतर त्या सेवकीनबाईने सोन्याचा भांडा आमच्या इथं ठेवून दिला आणि तेव्हा मोबाईल वगैरे कमी होते, तेव्हा तिने भांडा ठेवला। त्याच्यानंतर ते यायचा नावच नाही। आम्हाला वाटला घर बी माहित नाही आणि नंबर बी नाही, हिच्या लक्षात आहे किंवा नाही किंवा आमच्या हाताने इकड तिकड झाला, बाबा हे चोरी लावल किंवा आम्ही त्या चोरीच्या भागीदार होईल। पहा, परमेश्वरानं तो शब्द ऐकला। बाबा जुमदेवजी त्या बाईच्या स्वप्नामध्ये घरी गेले, त्या व्यक्तीच्या इथं तू भांडा ठेवला, त्यानं अगर चोरला तर त्याची अगर नियत खराब झाली तर, तेव्हा त्या बाईनं म्हटलं का बाबा त्या सेवकावर माझा एवढा विश्वास आहे का तो काहीच करू शकत नाही। आणि दुसऱ्या दिवशी ते बाई घरी आली आणि तिला हा अनुभव सांगितला। असाच आहे का किसी को फसाना छोड़ दे सेवक, किसी को फसाना छोड़ दे सेवक, एक दिन तू फंस जाएगा, तेरे बुरे कर्म सामने आएंगे तो तुझे बचाने कोण आएगा। तेव्हा कोण येईल? एखादा कर्म अगर तुमचा बँक बॅलन्स त्या बाबाकडे असेल तो कर्म तुम्हाला वाचवेल, पैसाही वाचवू शकत नाही, दौलत बी वाचवू शकत नाही आणि कोणीच वाचवू शकत नाही। म्हणून त्या बाबाने दिलेल्या 4 तत्व 3 शब्द पाठ नियमावर लक्ष ठेवा। बाबाने म्हटलं आहे ज्या परिवारामध्ये एकता त्या ठिकाणी खरोखर आहे आणि सर्वात मुद्दा पती आणि पत्नी हे दोनही रथाचे चक्के आहेत। म्हणून मी त्यांच्यासाठी वारंवार म्हणत राहतो की तालाब में पानी बहुत है, तालाब में पानी बहुत है लेकिन सागर जैसा नहीं, इस धरती पे संत है बहुत है लेकिन बाबा जुमदेवजी जैसा नहीं। सारखे संत तुम्हाला मिळणार नाही। बगीच्यामध्ये फुल बहुत आहेत, बगीच्यामध्ये फुल बहुत आहेत, पण रोज फुल देणारी असेल ती जाई आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीला खरोखर अगर त्यागी करणारी असेल ती वाराणसी आहे। या सांगण्याचे तात्पर्य हेच आहे
की आईच्या साथ अगर बाबाला राहिलाच नसता तर बाबाने ही भगवत कृपा प्राप्त केली नसती. तसाच आपल्या परिवारामध्ये विचार करा, पती आणि पत्नी अगर आपण एकत्र राहिलोच नाही तर ती भगवत कृपा आपल्या घरी वास करणार नाही. ह्या कलियुगामध्ये मानते की बाबा जे परिस्थिती आहे बोलावत्या तर भरपूर वाटते, तेव्हा बोलावतं जेव्हा हे परिस्थिती आहे का नाही चालू, तू तिथला तू तिथला तू तसा तू तसा, बाबाने काहीच नाही केला. मी त्यांना म्हणत राहतो का ह्या कलियुगामध्ये मानते की बाबा लिंबोजी जन्माले आलेच नसते तर हे बाबाचे सेवक झाले असते का जी? ह्या कलियुगामध्ये म्हणते की बाबा लिंबोजी जन्माले आलेच नसते तर हे बाबाचे सेवक झालेच नसते. आईनं बाबाला साथ दिलाच नसता तर बाबा त्यागी झालेच नसते आणि बाबाने ही भगवत कृपा प्राप्त केलीच नसती तर तुमची आणि आमचे दुःख दूर झालेच नसते. बाबाने केला म्हणून इथं शिकवणारे आपणच आहोत, शिकणारेही आपणच आहोत. थोड्या वेळासाठी मला बोलायला भेटला, मी मास्तर झालो, कधी झाडू मारावच्या चपरासी झालो, हे पदवी आहे का? हे इतक्यापुरती जिथं खतम. अध्यक्ष आहेत, जे बी आहेत, हे सर्व मान आणि दान त्या बाबामुळे मिळाला आहे. म्हणून मी वारंवार म्हणत राहतो का आम्ही शिकवणारे नाही, कोण किसका साथी ना कोई सवाली है, कोण किसका साथी ना कोई सवाली है. अरे नंगा आया था नंगा जाएगा, ये दोनों हाथ खाली है. क्यों करता है मानव घमंड अपने ऊपर, एक दिन ये पंछी उड़ जाएगा तो ये पिंजरा खाली है. ते दिली आहे बाबानं ज्योत, ते दिली आहे बाबाने ज्योत आणि तेच बाबाने म्हटलं आहे सर्व आत्मामध्ये परमात्मा ती आहे ज्योत. खरं आहे का फटाजी? म्हणून दिलेल्या 4 तत्व 3 शब्द पाठ नेमानं तुम्ही बी चाला, मी बी चालीन. मी लेट आलो, जास्त बोलणं बरोबर नाही, मला इथं बोलण्याची संधी दिली म्हणून मी फार फार आभारी आहे. माझ्या मुखातून कमलातून काही कोणाला वाईट वाटलं असेल, कोणाला एवढ्या वाकड्या शब्दामध्ये काही वाईट वाटलं असेल, आपला भावबंधू सेवक समजून क्षमा कराल. कारण की बाबाला सेवकाला पदवी दिली आहे. बाबाचे सेवक आणि शेवकीनी आहेत बोध दिलदार, बाबाचे सेवक आणि शेवकीनी आहेत बोध दिलदार. इथेच आपले 2 शब्द संपवतो. सर्वांचे नमस्कार, सर्वांचे नमस्कार.